आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल आणि खरेदी धोरणे, बाजारभावातील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। विमा देण्यास कंपनीचाच खोडा, 504 पैकी 368 पीक कापणी प्रयोगावर हरकत। जिल्हास्तरीय सुकाणू समितीसमोर सलग 15 दिवस सुनावणी, पीक विमा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता। धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा। तात्काळ कांदा चाळ धोरणच हवे, उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। 100% अनुदानाचाही निर्णय घ्यावा, मिळणारी रक्कम पुरेशी नाही म्हणून योजनेची पुनर्बांधणी करून 100% अनुदान करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। विदर्भात नागपूर सर्वात कूल, मोसमातील सर्वात थंड दिवस, 8 अंशापर्यंत पारा घसरला। यवतमाळ जिल्ह्यात 26,000 शेतकऱ्यांचे ई-पीक रखडले, मालाच्या विक्रीसह पीक कर्जाचेही वांदे, IT विभागाचे मात्र दुर्लक्ष। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात SMS आणि केंद्र गायब, शेतकरी हैराण। सोयाबीन खरेदी केंद्राचा पत्ता नाही, खासगी व्यापाऱ्यांकडून लुटमार। कागदावर सोयाबीनचा किमान आधारभाव 5,328 रुपये प्रति क्विंटल ठरला असला तरी बाजारात खासगी व्यापारी 4200 ते 4400 रुपये इतक्या कमी दरात उघडपणे सोयाबीन खरेदी करत आहेत। कृषी समृद्धी योजनेला 616 कोटींची तरतूद, अमरावती जिल्ह्याच्या 450 कोटींच्या गरजेसमोर निधीचा तुटवडा। नंदुरबार जिल्ह्यात ओली लाल मिरचीची आवक 50% घसरली, अवकाळीचा फटका। मसाल्यांच्या दरवाढीची शक्यता, शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन मिळणार। बिबटे वस्तीत नको असतील तर बकरे जंगलात पाठवा, वनमंत्री गणेश नाईक यांचा अजब सल्ला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित प्रश्न केला, त्याला उत्तर देताना वनमंत्री नाईक यांनी म्हटलंय की बिबट्यांच्या हल्ल्यात जर 4 माणसे ठार झाली तर सरकारला नुकसान भरपाईपोटी 1 कोटी रुपये द्यावे लागतात। त्यामुळे मी वनविभागाला सांगितलंय की माणसे मारली गेल्यावर नुकसान भरपाई देण्यापेक्षा 1 कोटी रुपयांच्या बकऱ्या घेऊन त्या जंगलात सोडून देण्यात याव्यात। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई, लाडक्या बहिणींना योग्य वेळी 21 रुपये देणार, एकनाथ शिंदे यांची ग्वाही। भारतीय कांद्यामुळे बांगलादेशात भाव घसरले, नवीन कांद्याची आवक, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा। खरेदी केंद्रांचा बाजार तेजीत, सोयाबीन खरेदी केंद्रासाठी आर्थिक वसुली नियम धाब्यावर। यंदा सोयाबीनच्या दरात नरमाई असली तरी खरेदी केंद्रांचा मात्र भाव तेजीत आहे। गेल्या आठवड्यापर्यंत पणन विभागाने 786 केंद्रांना मंजुरी दिली, त्यापैकी अनेक केंद्रांसाठी मोठे आर्थिक व्यवहार होऊन नियम पायदळी तुडवले असल्याची चर्चा होत आहे। पण नाफेडने नियमावर बोट ठेवत त्यापैकी केवळ 461 केंद्र सुरू केली। राज्यात 604 आपला दवाखाने सुरू, उर्वरित 96 दवाखाने जानेवारी अखेर सुरू होणार, मंत्री आबिटकर यांची माहिती। पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही, अजित पवार यांच्या मुलाला पोलीस वाचवत आहेत का, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल। बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती म्हणून जाहीर करा, आमदार शरद सोनवणे यांची सभागृहात मागणी। बिबट्याचा वेश घालून विधिमंडळात दाखल। शिरपूरमध्ये मक्याची आवक वाढली पण दर घसरले, 1300च्या आत बाहेर खरेदीने शेतकरी नाराज। शिरपूर बाजार समितीत मक्याची आवक वाढली असली तरी अवकाळी पाऊस आणि वादळीच्या नुकसानीनंतर मक्याला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। एसटीचा आवडेल तिथे प्रवास स्वस्त, महामंडळाची 1988 रुपयात 10 दिवसांसाठी 5 सेवा। हवामान बदलामुळे पानमळे संकटात, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, योजनेत पानमळ्यांचा समावेश करण्याची मागणी, 15 ते 20 गुंठे पानमळे शिल्लक। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अद्याप प्रतीक्षा, पीक कापणीचे काम अपूर्ण, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान, 450 गावांमधील 900 प्लॉटवर प्रयोग। कर्जमाफीची रक्कम परत करेल, सन्मान योजना, शेतकऱ्यांकडून लिहून घेतले जात आहे हमीपत्र। उच्च न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हमीपत्र लिहून घेतले जात आहे, मात्र 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला इतर 60,000 शेतकरी पात्र ठरले होते। अतिवृष्टी आणि पूर नुकसानावरील लक्षवेधींवरून विधानसभेत गोंधळ, जलसंपदा मंत्री अनुपस्थित, लोकसभेवर उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांचा संताप।
गुजराती आंब्याला हापूसचा दर्जा, कोकणी हापूस अस्तित्वावरून अधिवेशनात भास्कर जाधव आक्रमक, कोकण मंत्र्यांची खरडपट्टी. हापूसच्या उत्पत्ती आणि ओळखीवरून भास्कर जाधव आक्रमक झाले. वलसाडला हापूसचा दर्जा अशा प्रश्नांवरून अधिवेशनात जोरदार खडाजंगी झाली आणि मंत्र्यांना खरडपट्टी काढण्यात आली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला आचारसंहितेमुळे ब्रेक, जिल्ह्यातील 850 ज्येष्ठांना प्रतीक्षा. सातारा जिल्ह्यात अयोध्येला जाण्याचा ज्येष्ठांना ध्यास. शिधापत्रिका धारकांचे सण आणि उत्सव गोड होणार, तब्बल 14 महिन्यांनी साखर मिळणार, 6 महिन्यांचा साठा उपलब्ध. लग्न सोहळा दिवसाचा मात्र खस्ता आयुष्याच्या, वाढत्या विवाह खर्चाने मध्यम वर्गाची कर्जाने परवड. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव परिसरात हमीभाव खरेदी केंद्रावर बारदाण्याचा अभाव, प्लॅस्टिकच्या पोत्यात धान खरेदी. ब वर्ग केंद्रांना अनामतीनंतर मिळणार. शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित, दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा, तरीही अद्याप मदतीबाबत अनिश्चितता. 34,000 क्विंटल धान्य उघड्यावर, धानोरा तालुक्यातील प्रकार, शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी आधारभूत किमती योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. मात्र मिलर्सकडून सन 2024-25 या हंगामात खरेदी केलेल्या धानाची अजूनही उचल आणि बरडाई न झाल्यामुळे कोट्यवधींचं धान उघड्यावर पडून आहे. कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांचा लढा तेजीत, भाववाढीसाठी बीड जिल्हा पेटला. 11 डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक सभा होणार. फुले जन आरोग्य योजनेमध्ये गंभीर आजारांवर मिळणार मोफत उपचार, गरजू रुग्णांना मिळणार 1356 सर्व प्रकारचे लाभ. महाराष्ट्रात मागील 5 वर्षात केवळ 1000 टन गव्हाची हमीभावाने खरेदी. केंद्र सरकारने लोकसभेत दिली आकडेवारी, मागील 5 वर्षात राज्यात केवळ 1000 टन गव्हाची किमान आधारभूत किमतीने अर्थात हमीभावाने खरेदी झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत सादर केली. फेस ऑथेंटिकेशन प्रणाली कार्यान्वित, सिल्लोड तालुक्यात रोहयोच्या 76 पैकी 51,000 मजुरांकडून KYC करून घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड चांडोह परिसरात 24 तासात 3 बिबटे जेरबंद. चांडोहमधील बिबट्या 9 वर्षाचा तर पिंपरखेडच्याचं वय 7 वर्षे. त्या लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार, मदतीला ताई येणार. OTPच्या समस्येमुळे KYC करताना करावा लागत होता अडचणींचा सामना. तुकडेबंदी कायद्यामुळे 60 लाख कुटुंबांना लाभ, सुधारित विधेयक. जमिनीच्या छोट्या तुकड्यांचे मालकही आता 7-12 उत्तऱ्यावर नाव चढवू शकणार. CCIने हेक्टरी 30 क्विंटल कापूस घ्यावा, कापूस उत्पादकतेचा अहवाल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर. राज्यात जिल्हानिहाय कापूस खरेदी केंद्रांवर प्रत्यक्षात खरेदी करताना हेक्टरी 8 ते 12 क्विंटल पर्यंत कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे हेक्टरी 30 क्विंटल कापूस खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.